आणि one more thing, that assignments, very few students you have written assignments. You are supposed to complete that assignment part. Okay, still I will confirm about your assignment and I will tell. But if you write assignment, those are useful from your exam point of view also. ते प्रॅक्टिस होईल ना तुम्हाला असाइनमेंट म्हणजे. पण जर्नलचं मात्र सरांनी स्पष्ट सांगितलं मीटिंगमध्ये की जे काही आता आपलं लॅब मॅन्युअल असतं, तुम्ही कॉलेजला येता रेग्युलर तेव्हा तुमचं जर्नल चेक होतं. पण आता जर्नल आपण चेक करणार नाही, पण प्रत्येक एक्सपेरिमेंट जे काही आपण घेतलेले आहेत त्या प्रत्येक ह्याचा तुम्ही 1 पेज रिपोर्ट बनवायचा आहे. 1 पेज रिपोर्टमध्ये काय असणार, आपल्या रेग्युलर एक्सपेरिमेंट सारख्या सगळ्या गोष्टी नसतील. आता मी लॅब मॅन्युअल शेअर केलंय तुमच्या शीटमध्ये, बघितलंय का तुम्ही लॅब मॅन्युअल एसीचं? येस मॅम. मग आता त्याच्यामध्ये कसं असतं, कुठल्याही एक्सपेरिमेंटला टायटल, एम मीन्स ऑब्जेक्टिव्ह, आउटकम, तशा थेअरी, ब्लॉक डायग्राम, ऑब्झर्वेशन, ग्राफ, कन्क्लुजन, कॅल्क्युलेशन, अशा सगळ्या गोष्टी असतात लॅब मॅन्युअलच्या राईटअपमध्ये रेग्युलर कॉलेज असताना. पण आता तुम्हाला तेवढं नाही सगळं करावं लागणार, पण एक 1 पेज रिपोर्ट तुम्हाला प्रत्येक एक्सपेरिमेंटचा द्यावा लागेल. 1 पेज रिपोर्टमध्ये काय असेल, टायटल, ऑब्झर्वेशन टेबल, ॲनालिसिस किंवा कॅल्क्युलेशन काय असतील तर, आणि कन्क्लुजन. ओके, तो सगळा तुम्हाला फॉर्मॅट देण्यात येईल व्यवस्थित. फक्त तुम्ही जे आपले एक्सपेरिमेंट झालेत ते प्रॅक्टिकलच्या व्हिडिओ लिंक ओपन करून बघा. त्याच्याशी रिलेटेड लॅब मॅन्युअल मधलं जे मी दिलेलं आहे ते राईटअप वाचून घ्या, सो दॅट इट विल बी हेल्पफुल फॉर यू. ओके, सो इफ एनी मॅम डाऊट यू कॅन. हां बोला. मॅम असाइनमेंट तर आमच्याकडे नाहीत, पण आम्ही रेग्युलर नोटबुक मध्ये लिहिलं तर चालतंय का? हा तेच की, मी एकदा कस्तुरे सरांना पण विचारते. तुम्ही बाकीच्या सब्जेक्ट टीचरने सांगितलेत का तुम्हाला असाइनमेंट? लिहिलेत का तुम्ही असाइनमेंट, लिहिलेत बाकीच्या सब्जेक्टच्या, किंवा काय इन्स्ट्रक्शन्स आहेत तुम्हाला असाइनमेंट बद्दल? कस्तुरे सर तर म्हणले की असं रेग्युलर नोटबुक मध्ये जर लिहिलं, आणि एनटीएचे सर पण म्हणले तर चालेल म्हणले. हा, ओके. तुम्ही कुठं तुमच्या असाइनमेंट फक्त म्हणजे एक असाइनमेंट तुम्ही लिहिली तर त्याच नोटबुकमध्ये कम्प्लीट व्हावी, ती एवढंच. दॅट्स केअर यू हॅव टू टेक ॲटलिस्ट. ते असं होऊ नये की असाइनमेंट निम्मी एका बुकमध्ये आणि निम्मी दुसऱ्यामध्ये. एका तुम्ही आता रेग्युलर नोटबुकमध्ये किती लिहून घेताय ते तर आम्ही चेक करू शकत नाही. लिहून घेता का तुम्ही लेक्चरला सायमल्टेनियसली रेग्युलर नोटबुकमध्ये? किती लिहिले आतापर्यंत सांगा मला. त्यामुळे त्याच्यात जागा शिल्लक असेल तर त्यात लिहा. If you are able to do separate notebook, there also you can write. So you can write in your regular notebook also, no problem. Okay, but that should be proper. म्हणजे एका नोटबुकमध्ये तुमची एक असाइनमेंट तरी कम्प्लीट असावी. निम्मी एका नोटबुकमध्ये, निम्मी एका नोटबुकमध्ये असं करू नका, एवढंच म्हणते मी. ठीक आहे, मला काही जणांनी पाठवल्यात सुद्धा असाइनमेंट, बट राईट इट प्रॉपरली, टेक सम टाइम. तुम्हाला त्याच्यासाठी गडबड करत नाहीये मी, पण तुम्ही जे लिहिताय असाइनमेंटमध्ये, आता जर तुम्ही असाइनमेंट क्वेश्चन बघितले तर सगळे सिलेबस मधले पॉईंट ऑलमोस्ट कव्हर होत आहेत असाइनमेंट क्वेश्चन मध्ये. ओके, सो असाइनमेंट इज युजफुल टू यू फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. तशा ह्याने तुम्ही ते असाइनमेंट व्यवस्थित लिहा. तुमच्या क्लासमधल्या नोटबुकमध्ये लिहिले तरी चालते, बट वेन एव्हर इट इज कम्प्लीट यू जस्ट सेंड मी ऑन ईमेल. व्हॉट्सअप करू नका मला, ईमेलवरती सेंड करा. ओके, आवाज येतोय सगळ्यांना? व्हॉइस इज ऑडिबल? येस मॅम, ऑडिबल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काहीही तुम्हाला डाऊट असू द्या इन बिटवीन, यू कॅन कॉल. मेसेजवरती काय होतं बऱ्याचदा की रिप्लाय द्यायला वेळ होत नाही, किंवा मग काही क्वेश्चन्स असे असतात की मला बरेच क्वेश्चन मेसेजवरती पण विचारतात स्टुडंट, तर ते काही क्वेश्चनचे आन्सर मेसेजवरती कम्प्लिटली दिले जाऊ शकत नाहीत. तुम्ही फोन केला तरी चालतंय, फोन करून बोलला तरी चालतंय. कुठलाही डाऊट असू द्या तुम्हाला, वी आर अवेलेबल एनी टाइम फॉर युअर क्लेरिफिकेशन. काही डाऊट असेल तर तो क्लिअर करून घ्या. फक्त आता तुम्हाला हे सेमिस्टर हे रिझल्ट व्यवस्थित लावायचं आहे. दॅट थिंग ओनली यू कीप इन युअर माइंड. ओके, so we will start with our syllabus point. Okay, so what point we have covered in previous lecture, I will share that. सहावा चॅप्टर चालू PAM. केला होता आपण, PAM. Okay, so in sixth chapter we have completed the point pulse amplitude modulation. On Thursday I could not take lecture because your lunch break was there because of IIC session.
टाइमचा कन्सेप्ट सगळ्यांना समजला असेल. आय होप दॅट इट इज क्लिअर टू ऑल. Pulse amplitude modulation. So here is the diagram for pulse amplitude modulation. Here is, so can anyone tell what is the concept of pulse amplitude modulation? Let it be wrong. Just try to tell. टाइमचा concept काय सांगा मला. What is the concept of pulse amplitude modulation? पल्स मॉड्युलेशन आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये कॅरियर हा कुठल्या फॉर्म मध्ये असतो? पल्सेसच्या. पल्सेस. ओके. अँड मॉड्युलेटिंग सिग्नल इज इन द अॅनालॉग फॉर्म. आपण जे काही पल्स अॅनालॉग मॉड्युलेशन आधी बघणार आहे सिलेबस मध्ये. पल्स अॅनालॉग मॉड्युलेशन म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नल हा अॅनालॉग फॉर्म मध्ये असतो आणि कॅरियर हा पल्सेसच्या फॉर्म मध्ये असतो. आणि कॅरियरचा कुठला पॅरामीटर मॉड्युलेटिंग सिग्नल नुसार चेंज होतोय त्याच्यावरून त्याचं नाव डिफाईन केलं जातं. ओके. त्यामुळे नावावरून लक्षात ठेवा, जेव्हा आपण पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणतो तेव्हा द अँप्लिट्यूड ऑफ पल्सेस इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू दिस मॉड्युलेटिंग सिग्नल अँप्लिट्यूड. ओके. जेव्हा इथं कॅरियर मध्ये कुठलंही मॉड्युलेशन केलेलं नाही तेव्हा इथं प्रत्येक पॉइंटला अँप्लिट्यूड काय यायचं? अँप्लिट्यूड कॉन्स्टंट आहे बघा प्रत्येक पॉइंटला. सपोज जर मी ह्याला 1 व्होल्ट म्हणलं तर प्रत्येक पॉइंटला ह्याचा अँप्लिट्यूड काय आहे? 1 व्होल्ट आहे. आणि हा मॉड्युलेटिंग सिग्नल ह्याचं जर मी 2 व्होल्ट पिक या साईडला आणि या साईडला 2 व्होल्ट म्हणलं तर हा होतो 4 व्होल्ट पिक टू पिक. मग जेव्हा मॉड्युलेशन नसतं तेव्हा पल्सेसचं अँप्लिट्यूड प्रत्येक पॉइंटला सेम असतं. आणि जेव्हा मॉड्युलेशन होतं म्हणजे थोडक्यात काय तुम्ही लक्षात ठेवू शकता, ह्या दोन सिग्नलचं मल्टिप्लिकेशन होतं. मग जेव्हा इथं 2 बीट असतात सांगितलं होतं मी तुम्हाला 1 आणि 0. 1 म्हणजे हाय व्होल्टेज किती का असे ना ते. जेव्हा 1 असतं तेव्हा दॅट हाय व्होल्टेज इज मल्टिप्लाइड बाय रिस्पेक्टिव्ह मॉड्युलेटिंग सिग्नल्स व्होल्टेज. इथं जेव्हा 0 असतो तेव्हा आउटपुटला काय मिळणार आहे? बाय डिफॉल्ट 0. आणि इथं जेव्हा हायर बीट असतं किंवा 1 असतं तेव्हा amplitude is same as that of amplitude of modulating signal. अशा पद्धतीने तुम्ही पॅमची वेवफॉर्म ड्रॉ करायची. ओके. सो आय हॅड टोल्ड यू लास्ट लेक्चर that I will show you that waveform on notebook. Okay, so I will just try to show it on the notebook. बघा तो म्हणते किती विजिबल दिसतंय प्रॉपरली. Just check if it is visible or not. ओके. दिसते नोटबुक दिसते सगळ्यांना? पॅमची वेवफॉर्म सांगते मी तुम्हाला. हाऊ टू ड्रॉ द पॅम वेवफॉर्म. इज इट ब्लर दिसते मॅडम. Just try to see if it is properly. I will draw with sketch pen. Okay, so that it will be visible. बघा आता पहिला आपण आपली जी इकडची डायग्राम आहे जे आपण बघितले आता स्लाइड मध्ये, तर इथं पहिला सिग्नल कुठला काढणार आहे आपण? मॉड्युलेटिंग सिग्नल. ओके. इथं पेन्सिलने आहे म्हणून ब्लर दिसत असेल तुम्हाला, स्केच पेनने ते प्रॉपर दिसते. हा कुठला सिग्नल झाला तुमचा? फर्स्ट सिग्नल इट इज मॉड्युलेटिंग सिग्नल which is known as M of T. Okay. Is it visible now, Meenakshi? दिसतंय पण मॅडम ब्लर दिसते, थोडं थोडं दिसतंय. Just wait one minute. Okay, we will try. Is it visible now? बघा प्रॉपर दिसतंय का ब्लरच दिसतंय अजून? Others? ब्लरच आहे मॅडम. ब्लर आहे मॅम. Okay. Okay. Still I will explain as an additional part just for 2 minutes and just practice. हा मॉड्युलेटिंग सिग्नल आपण आधी ड्रॉ केला. मॉड्युलेटिंग सिग्नल नंतर कुठला सिग्नल ड्रॉ करायचा इथं? सेकंड सिग्नल. मॉड्युलेटिंग सिग्नल दॅट इज नोटेड ॲज M of T. हा झाला दुसरा पल्सेस. दुसऱ्या काय काढल्या आपण? ह्या कॅरियरच्या पल्सेस ड्रॉ केल्या.
Okay, so these pulses are nothing but the carrier signal. So this is indicating 1 and this is 0, 1 and 0. So this is our carrier signal, or that is the pulses which are noted as del of t. So this process is important. How to draw? आता इथं बघा, इथं जेव्हा 0 आहे या पॉइंट्सला जेव्हा 0 आहे तेव्हा इथं पण काय येतं, that will be same as 0 for this time signal. इथं जिथं जिथं 0 आहे तिथं अँप्लिट्यूड काय करून घ्यायचा, ड्रॉ 0 ड्रॉ करून घ्यायचं आणि नंतर ह्या पल्सेस ॲज इट इज खाली प्रोजेक्शन घ्यायचं. ह्या पल्सेसचं प्रोजेक्शन ॲज इट इज खाली घ्यायचं. त्याचं अँप्लिट्यूड सुद्धा किती असणार आहे, दॅट अँप्लिट्यूड विल बी सेम ॲज अँप्लिट्यूड ऑफ आवर मॉड्युलेटिंग signal. In this way we have to draw the waveform of pulse amplitude modulation. तुम्ही जरी आता ब्लर दिसत असेल तरी तुम्ही फक्त प्रॅक्टिस करून बघा. मॉड्युलेटिंग सिग्नल ड्रॉ करायचा, कॅरियर सिग्नल ड्रॉ करायचा. ओके, आय विल एक्सप्लेन ऑन लॅपटॉप. You can just practice so that you will understand that properly. Okay, see the screen of laptop. इथं बघा, हा मॉड्युलेटिंग सिग्नल काढून घ्यायचा. तर ह्याच्यामध्ये व्होल्टेजची कुठलीही कंडिशन नाही. व्होल्टेज ह्याचं मॉड्युलेटिंग सिग्नलचं किती असू शकतं, सॅम्पलिंग सिग्नलचं म्हणजे कॅरियर पल्सेसचं पण व्होल्टेज किती असू शकतं. हा मॉड्युलेटिंग सिग्नल काढला, ह्या पल्सेस काढल्या, नंतर काय करायचं, पॅमसाठी हे जिथं 0 आहे तिथं याचं व्होल्टेज काय येईल, पॅम सिग्नलमध्ये जिथं पल्सेस 0 आहेत तिथं पॅमचं आउटपुट काय येतं. Yes, give the answers. 0. जिथं पल्सेस 0 आहेत तिथं ऑब्विसली पॅमचं आउटपुट काय येतं, 0. आणि ह्याचं जे आहे पल्सेसचा टाइम ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिस जो आहे तो सेम खाली राहायला पाहिजे. इथं 0ला 0 येतं आणि जिथं हे हाय आहे तिथं सुद्धा ह्या सेम टाइम पिरियड एवढाच इथं डायमेन्शन यायला पाहिजे. फक्त काय चेंज होणार, आधी मॉड्युलेटिंग सिग्नल एवढंच अँप्लिट्यूड तुम्ही दोन्ही साईडला एक रफ पेन्सिलने ड्रॉ करून घ्या. दोन्ही साईडला पेन्सिलने रफ इथं ड्रॉ करून घ्या आणि सेम व्होल्टेज लेवललाच आपल्या पल्सेसचा अँप्लिट्यूड येणार आहे. ओके, इन दॅट वे यू हॅव टू ड्रॉ द वेवफॉर्म फॉर पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन. ओके, आय होप यू आर क्लिअर नाउ विथ द पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन. ओके, समजलं कन्सेप्ट पॅमचं सगळ्यांना? इज इट क्लिअर पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन कन्सेप्ट? Yes, ma'am. Now the next two types are there, which are pulse width modulation and pulse position modulation. आता हे जे पुढचे ओके आपण ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन्स हे बघितलेले लास्ट लेक्चरला. आता इथं अजून एक मी तुम्हाला दाखवते वेबसाईट. ती फक्त अशा रेफरन्ससाठी दाखवते की तुम्हाला डिफरन्स विचारला जाऊ शकतो. In exam, the difference or comparison may be asked between PAM, PPM and PWM. Okay, so if the difference is asked, which point you have to refer? That also I will show you just for your reference. Okay, मग आता आपला PAM कंप्लीट झाला. तर दुसरे कुठले टाईप आहेत दोन, प्रत्येक पॉइंटला हे चेक करायचं, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन्स. ओके, दॅट पॉइंट्स यू हॅव टू इन्क्लूड इन द कंपॅरिझन. आता पॅम नंतर पुढचे दोन टाईप आहेत, पल्स पोझिशन मॉड्युलेशन आणि पल्स विड्थ मॉड्युलेशन. ह्या दोन्ही टाईपला मिळून कंबाईनली पल्स टाइम मॉड्युलेशन असं सुद्धा म्हणलं जातं, किंवा आपण असं म्हणू शकतो की पल्स विड्थ मॉड्युलेशन आणि पल्स पोझिशन मॉड्युलेशन हे कुठल्या मॉड्युलेशनचे टाईप आहेत, पल्स टाइम मॉड्युलेशन. या दोन्हीला मिळून पल्स टाइम मॉड्युलेशन सुद्धा म्हणलं जातं. कारण आता इथं बघा, पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये टाईमशी रिलेटेड काही चेंज होतोय का, एक्स ॲक्सिसमध्ये काही चेंज होतोय का वेवफॉर्ममध्ये, पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये ह्या टाईमशी रिलेटेड काही चेंज होतोय का. हे कॅरियरचा टाइम आणि ह्या पॅम सिग्नलचा टाइम, एक्स ॲक्सिसमध्ये कुठेही चेंज आहे का पॅमच्या सिग्नलमध्ये. कॅरियर आणि पॅम आउटपुट हे जर कम्पेअर केलं तुम्ही
तर एक्स ऍक्सिसशी रिलेटेड काही चेंज होतोय का वाय ऍक्सिसशी रिलेटेड होतोय? वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस म्हणजे फक्त अँप्लिट्यूड चेंज होतंय कॅरियरचं, म्हणजे देर इज नो एनी चेंज इन टाइम ऍक्सिस. त्यामुळं पॅम हा पीटीएमच्या अंडर येत नाही. पल्स टाइम मॉड्युलेशनच्या अंडर कुठले दोन टाईप येतात पुढचे? पल्स विड्थ मॉड्युलेशन आणि पल्स पोझिशन मॉड्युलेशन. ऍक्च्युली जर आपण क्लासिफिकेशन जेव्हा बघितलंय तेव्हा इथं लिहिताना पॅम, पीडब्ल्यूएम आणि पीपीएम असंच लिहितात. पण बऱ्याचदा एक्झाममध्ये जर पीटीएम विचारला तर पीटीएम म्हणजे कुठल्या दोन टाईपचं एक्सप्लेनेशन लिहायचं? पीडब्ल्यूएम आणि पीपीएम हे दोन टाईप पीटीएमच्या अंडर येतात. कारण पल्स विड्थ मॉड्युलेशनमध्ये आणि पल्स पोझिशन मॉड्युलेशन दोन्हीमध्येही टाइम ऍक्सिसशी रिलेटेड चेंजेस होतात. व्हेरॅज देर आर नो एनी चेंजेस इन टाइम ऍक्सिस in pulse amplitude modulation. That's why PWM and PPM, these are coming under the PTM type. Okay, are you getting? Pulse time modulation. मग आता pulse time modulation च्या अंडर आपल्याला दोन सिग्नल स्टडी करायचे आहेत, पल्स पोझिशन मॉड्युलेशन अँड पल्स विड्थ मॉड्युलेशन. ओके, त्याचा आता आपण आधी पल्स पोझिशन मॉड्युलेशन बघूया. ओके, स्क्रीन इज विजिबल टू ऑल? येस मॅम. आता इथं वेवफॉर्म, मी आधी वेवफॉर्म एक्सप्लेन करते तुम्हाला आणि मग मी थेअरीकडे जाते. ओके, आता वेवफॉर्म मध्ये काय असणार बघा. हा पहिला सिग्नल कुठला आहे? मॉड्युलेटिंग सिग्नल. तिन्ही टाईपमध्ये मॉड्युलेटिंग सिग्नल हा ॲनालॉग फॉर्ममध्ये आहे आणि हा जो कॅरियर आहे, दिस कॅरियर इज नथिंग बट इट इज इन द फॉर्म ऑफ पल्सेस. दिस कॅरियर सिग्नल इज इन द फॉर्म ऑफ pulses. So, in pulse position modulation, what is the basic working principle? In this type of modulation, both the amplitude and width of the pulses is kept constant. We vary the position of each pulse. Okay, so I will write in a Word file so that you will understand it properly. Just give 1 minute. जसं आपण AM, FM आणि PM मध्ये बघितलं होतं तसंच सिमिलरली ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याला त्याचा मेन की पॉईंट लक्षात ठेवायचा की पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये काय चेंज होतं, पल्स पोझिशन मॉड्युलेशन मध्ये काय चेंज होतं आणि पल्स विड्थ मॉड्युलेशन मध्ये काय चेंज होतं. आता पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये कुठला पॅरामीटर चेंज झाला होता? पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये कुठला पॅरामीटर चेंज झाला होता कॅरियरचा? इन पॅम सिग्नल कॅरियरचा काय चेंज झालं होतं त्या पॅम मध्ये? एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड. तसंच पल्स पोझिशन एम्प्लिट्यूड चेंज झालं होतं, त्याची विड्थ आणि पोझिशन काय राहिली होती? कॉन्स्टंट होती. ओके, आय विल राईट हिअर जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. इन पॅम it is taking some time. Okay, we will just see here. So in case of pulse amplitude modulation, amplitude change झालं होतं. ह्या पल्सची पोझिशन म्हणजे इथं ज्या प्लेसला ह्या पल्सेस आहेत त्या सेम प्लेसलाच त्या पॅम सिग्नल मध्ये पण आहेत. सो इन केस ऑफ बघा आता इथं पहिला टाईप जो आपण बघितलेला पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन. पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये अँप्लिट्यूड ऑफ पल्सेस changes
amplitude of pulses changes, त्याची पोझिशन म्हणजे काय, त्याचा स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट, ह्याला म्हणतात पल्सची पोझिशन. आता जर तुम्ही ह्या डायग्राम मध्ये बघितलं इथं, आता इथं ह्या पल्सेस कॅरियर मध्ये जशा आहेत सेम त्याच पोझिशनला एक्स ऍक्सिस वरती त्या आहेत. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, ह्याची पल्सची पोझिशन पण काय राहिली आहे, सेम राहिली आहे. आणि पल्सची विड्थ म्हणजे काय, हा जो त्याचा ऑन पिरियड आणि ऑफ पिरियड आहे त्याला म्हणतो आपण पल्सची विड्थ. मग तो पण सेम राहिलाय का व्हेरी झालाय पॅम मध्ये, की पॅमची वेव्हफॉर्म बघा सेम आहे. त्याचा हा जो ऑन टी ऑफ कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला पल्सचा, ऑन पिरियड कुठला आणि ऑफ पिरियड कुठला पल्स मध्ये, this one whatever is positive that is called as on period, and this one whatever is zero or negative that is called as off period. मग आता इथं बघा पल्सची पोझिशन म्हणजे काय, स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट. तुम्ही बघा हे प्रत्येक पॉइंट कॅरियर मध्ये आणि पॅम मध्ये काय आहेत, सेम आहेत. त्यामुळे आपण त्याला काय म्हणू शकतो, सेम प्रोजेक्शन खाली घेतलेलं आहे. त्यामुळे पल्सची पोझिशन पण काय झालेली आहे, सेम राहिलेली आहे. आणि त्याची विड्थ म्हणजे काय, ह्याचा टी ऑन आणि टी ऑफ. ही जर एक पूर्ण पल्स घेतली आपण तर हा ह्याचा टी आणि हा असतो तो टी ऑफ असतो. टी ऑन टी ऑफ, टी ऑन टी ऑफ, दॅट इज कॉल्ड ॲज विड्थ ऑफ द पल्स. मग पल्सची विड्थ चेंज झाली आहे का सेम राहिली आहे पॅम मध्ये, सांगा मला. सेम. सेम. त्यामुळे इथं आपण काय लिहू शकतो, पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये amplitude of pulses changes, position and width of pulses remain same. हे झालं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल पॅमचं. जसं आपण अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये बघितलं होतं, अँप्लिट्यूड सेम राहतं, अँप्लिट्यूड चेंज होतं, फ्रिक्वेन्सी आणि फेज कॉन्स्टंट राहतात. तसे सिमिलर पॅरामीटर इथं कंपॅरिझनसाठी कन्सिडर करा. इथं कुठले 3 पॅरामीटर आहेत कंपॅरिझन साठी, अँप्लिट्यूड, परत पल्सची पोझिशन आणि तिसरा पॅरामीटर कुठला आहे, विड्थ. प्रत्येक एका टाईप मध्ये एक पॅरामीटर चेंज होतं आणि बाकीचे सगळे कॉन्स्टंट राहतात. आता इथं काय चेंज होतंय, जे चेंज होतंय त्याला आपण रेड करूया. ओके, सो विच वन इज चेंजिंग, अँप्लिट्यूड ऑफ पल्सेस चेंजेस, पोझिशन अँड विड्थ रिमेन्स सेम. हा झाला पॅमचा. आता अजून एक स्टेटमेंट मी सांगितलं होतं तुम्हाला की पल्स विड्थ मॉड्युलेशन. आता लॉंग फॉर्म लक्षात राहत आहेत सगळ्यांच्या, त्यामुळे मी प्रत्येक वेळेस लॉंग फॉर्म लिहित नाही, शॉर्ट फॉर्म लिहिते. PWM मीन्स पल्स विड्थ मॉड्युलेशन अँड PPM स्टँड्स फॉर व्हॉट, pulse position. Okay, so I am writing here one statement as PWM and PPM are types of pulse time modulation. Okay, टाइप्स किंवा आपण ह्याला काय म्हणू शकतो, सब टाइप्स. म्हणजे पल्स टाइम मॉड्युलेशन असं जर ब्रॉडली आपण शब्द यूज केला तर त्याच्या अंडर कुठले 2 मॉड्युलेशनचे टाइप येतात, फक्त PWM अँड PWM and PPM, and PAM is not type of PTM. Is it correct? PWM आणि PPM हेच पल्स टाइम मॉड्युलेशनचे सब टाइप आहेत and PAM is not type of the PTM. त्यामुळे एक्झाम मध्ये जर PPM PWM असा डायरेक्टली क्वेश्चन न येताना तुम्हाला पल्स टाइम विचारला, पल्स टाइम मॉड्युलेशन, तर इन दॅट केस ऑल्सो यू हॅव टू राईट सेम एक्सप्लेनेशन ऑफ PPM अँड PWM. ओके, दिस इज द सेकंड पॉइंट दॅट यू हॅव टू कन्सिडर. आता हे झालं पॅम आपण बघितला. आता दुसरा बघतोय आपण पल्स पोझिशन मॉड्युलेशन. आता पल्स पोझिशन मॉड्युलेशनचं काय असेल वर्किंग प्रिन्सिपल, सांगा मला. व्हॉट विल बी द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ पल्स पोझिशन मॉड्युलेशन? Amplitude and width remains constant and position changes. Okay, so here also नावावरूनच त्याचं पॅरामीटर लक्षात ठेवा. पोझिशन ऑफ पल्सेस
changes, position of pulses changes and amplitude and width remains constant. Amplitude and width remains constant. That is the basic working principle of this pulse position modulation. Okay, so position is changing. I will make it red. Amplitude, it is remaining constant. I will make it yellow. Width is also remaining constant. हे झालं pulse position modulation चं working principle. आता PAM जो आहे ह्यातला हा बेसिक आहे आणि one more point we have to say related to this PAM. हे तिन्ही टाइप बघितल्यानंतर आपण बघणार आहे. That is nothing but concept of sampling. हे फक्त लक्षात राहू द्या की जेव्हा आपण सॅम्पलिंग म्हणतो तेव्हा त्याच्याशी रिलेटेड कुठल्या टेक्निक येते पल्स एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. ओके, आता पीपीएम ची वेव्हफॉर्म बघू. आता हे वर्किंग प्रिन्सिपल आय होप इट इज क्लिअर टू ऑल. नाउ वी विल सी द वेव्हफॉर्म. बघा आता पल्स पोझिशन मॉड्युलेशनची वेव्हफॉर्म आपण स्टडी करू. ओके, आता हा पहिला आहे मॉड्युलेटिंग सिग्नल. मॉड्युलेटिंग सिग्नल इज नथिंग बट एनालॉग सिग्नल. तिन्ही मध्ये मॉड्युलेटिंग सिग्नल हा एनालॉग फॉर्म मध्ये आहे. ओके, so this is modulating signal. Then these are pulses. आता बघा कॅरियर मध्ये सुरुवातीला जेव्हा मॉड्युलेशन होत नाही तेव्हा तुम्ही जेव्हा कॅरियर सिग्नल ड्रॉ करता बिफोर मॉड्युलेशन तेव्हा एक काळजी घ्यायची की प्रत्येक ठिकाणी पल्सेसची पोझिशन टी ऑन, म्हणजे आता ह्या पल्सेसचा टी ऑन तुम्ही एवढा दाखवला दुसऱ्या पल्सेसचा तुम्ही जास्त दाखवू शकत नाही. कारण कॅरियर मध्ये काय असतं, एका पल्सला जो रूल अप्लाय असतो सेम रूल इट इज अप्लाइड फॉर ऑल द पल्सेस. म्हणजे काय म्हणू शकतो आपण थोडक्यात, ह्या पल्सची सुरुवात इथं झाली तर दुसऱ्या पल्सची सुरुवात इथून केली, तिसऱ्याची तुम्ही इथून करू शकत नाही. इक्वली स्पेसड पाहिजेत ते प्रत्येक पॉइंटला. तुम्ही जर कुठेही कॅरियर सिग्नल बघितला तर हा झाला पीपीएम मधला, इक्वल पाहिजे त्याचा टी ऑन, प्रत्येक पल्सचा टी ऑन सेम पाहिजे, प्रत्येक पल्सचा टी ऑफ सेम पाहिजे, त्याची पोझिशन म्हणजे त्याच्यामधलं डिस्टन्स हे सुद्धा काय पाहिजे प्रत्येक वेळेस सेम पाहिजे. आता हे कॅरियर सिग्नल झाला आपला. तर इथं ही पोझिशन आहे कॅरियरची पल्सेसची, ही पहिली पल्स. हा जो पॉइंट मी आता इथं तुम्हाला दाखवते ती झाली पहिल्या पल्सची स्टार्ट पोझिशन. इथं पहिली पल्स संपते आणि इथून दुसरी पल्स चालू होते. दिस इज सेकंड पल्स स्टार्ट पोझिशन, दिस इज थर्ड पल्स स्टार्ट पोझिशन, दिस इज फोर्थ पल्स स्टार्ट पोझिशन अँड दिस इज फिफ्थ पल्स स्टार्ट पोझिशन. लक्षात येतात स्टार्टिंग पॉइंट प्रत्येक पल्सचे तुम्हाला. पल्स पोझिशन म्हणजे काय समजून घ्या. Yes, ma'am. आता इथं बघा ह्या दोन्ही मधलं डिस्टन्स म्हणजे आता 5 पल्सेस आहेत, 1 2 सपोज मी ए बी सी डी ई म्हणलं तर ए आणि बी च्या स्टार्ट पल्स मध्ये जेवढा डिस्टन्स आहे तेवढाच बी आणि सी च्या स्टार्टिंग पॉइंट मध्ये आहे, तेवढंच सी आणि डी च्या स्टार्टिंग पॉइंट मध्ये आहे, तेवढंच डी आणि ई च्या स्टार्टिंग पॉइंट मध्ये आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पल्सची पोझिशन कॉन्स्टंट आहे. ती आधी इथं पेन्सिलने ड्रॉ करून घ्यायची. प्रत्येक पल्सची स्टार्ट पोझिशन आधी पेन्सिलने ड्रॉ करून घ्यायची. जसं टॅम मध्ये काय केलं होतं आपण, हा झाला मॉड्युलेटिंग सिग्नल, हा झाला कॅरियर सिग्नल आणि मॉड्युलेटिंग सिग्नल एम्प्लिट्यूड रेंज आपण आधी पेन्सिलने इथं ड्रॉ करून घेतो. तसं ह्याच्यामध्ये पल्स पोझिशन मॉड्युलेशन मध्ये काय करायचं, त्या प्रत्येक पल्सचे स्टार्टिंग पॉइंट पेन्सिलने ड्रॉ करून घ्या. आणि नंतर पल्स पोझिशन चेंज होते. म्हणजे बघा आता ही पल्स, ही ए पल्स म्हणू आपण ह्याला, सपोज दिस इज पल्स ए. सुरुवातीला याचं स्टार्टिंग पॉइंट इथं आहे, पण पल्स पोझिशन मॉड्युलेशन केल्यानंतर त्याचा स्टार्टिंग पॉइंट सेम राहत नाही, तो कुठं जातो थोडा पुढे शिफ्ट होतो. बघा इथं दिसतंय का तुम्हाला, म्हणजे ह्या पल्स कॅरियर मधल्या पल्सचा स्टार्टिंग पॉइंट हा आहे
आणि पल्स पोझिशन मॉड्युलेशन मधल्या पल्सचा स्टार्टिंग पॉईंट हा आहे. हे जे मधलं डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कशावरून डिसाईड होतं, म्हणजे त्याची पोझिशन किती अमाऊंटने चेंज होणार. सपोज ह्याला मी सेंटीमीटर म्हणला, हा झाला 1 सेंटीमीटर. ह्याच्यामध्ये बघा सेकंड पल्समध्ये बघा इथं कॅरियरच्या पल्सची स्टार्टिंग पोझिशन ही आहे. पण पीपीएम मध्ये पल्सची स्टार्टिंग पोझिशन काय आहे, ही आहे. म्हणजे ह्याची डिस्प्लेसमेंट झाली, इथं सुद्धा झाली, इथं सुद्धा झाली, पल्स सी ला पण झाली, पल्स डी ला पण झाली, पल्स ई ला पण झाली. आता ह्या जर पल्सेसला मी ए बी सी डी ई म्हणलं कॅरियर मधल्या, लक्षात घ्या काय टर्म्स यूज करते मी. कॅरियर मधल्या पल्सेस आहेत ए बी सी डी ई आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह इकडच्या जे पल्सेस आहेत पीपीएम मधल्या त्याला मी म्हणलं पी क्यू आर एस टी. पी क्यू आर एस टी म्हणलं तर ह्याच्यामध्ये पी क्यू आर एस टी ह्या 5 पल्स पैकी कुठल्या पल्सची डिस्प्लेसमेंट जास्त आहे ओरिजिनल पोझिशन पेक्षा. डिस्प्लेसमेंट म्हणजे ओरिजिनल त्याची पोझिशन आणि चेंज झालेली पोझिशन ह्याच्यामधलं डिस्टन्स, ह्याला मी म्हणते डिस्प्लेसमेंट. सपोज दिस इज पी क्यू आर एस टी. कुठल्या पल्सची डिस्प्लेसमेंट जास्त झालेली आहे सांगा मला. ओरिजिनल पोझिशन पासून कुठली पल्स जास्त लांब गेली. पी क्यू आर एस टी. विच पल्स? P. टी. बघा जरा विचार करा अजून. ओरिजिनल पासून म्हणजे ही पल्स ए त्याचा हा स्टार्टिंग पॉइंट पीपीएम मध्ये त्याचा स्टार्टिंग पॉइंट इथं शिफ्ट झालाय. इथलं डिस्टन्स बघा पी पी टी. ओके सो पी इज हॅव्हिंग मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आणि मिनिमम कशाची आहे. Last. See it carefully. Rishikesh. यस Which one? S or T? Rishikesh. Second last जे. Second last. Okay. S. बघा आता इथं ह्या P ची डिस्प्लेसमेंट जास्त आहे आणि ह्या S ची डिस्प्लेसमेंट ओरिजिनल पोझिशन पासून काय कमी आहे. फक्त पोझिशन चेंज झाली पल्सची. विड्थ चेंज झाली का कुठं बघा. आता इथं जे स्टार्टिंग पॉइंट आहेत ते फक्त चेंज झाले. त्याचा टी ऑन टी ऑफ चेंज झालाय का. इथं जेवढा टी ऑन आहे तेवढाच इथं टी ऑन आहे. इथं जेवढा आहे तेवढाच इथं आहे. इथं जेवढा आहे तेवढाच आहे. काय चेंज झालंय फक्त त्याची पोझिशन आणि एम्प्लिट्यूड इज सेम. एम्प्लिट्यूड इज ऑल्सो सेम. मग हे झालं पीपीएमचं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल. पल्सची पोझिशन चेंज होते, एम्प्लिट्यूड आणि विड्थ म्हणजे टी ऑन टी ऑफ काय राहतो त्याचा सेम राहतो आणि पोझिशन डिस्प्लेसमेंट कशी होते त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे की जेव्हा मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज पॉझिटिव्ह असतं. बघा आता इथं पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये डिस्प्लेसमेंट काय आहे मला सांगा. डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये जास्त आहेत का निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये रिलेटेड जास्त आहेत. पॉझिटिव्ह हाफ सायकलशी रिलेटेड ज्या पल्सेस आहेत आणि निगेटिव्ह हाफ सायकलशी रिलेटेड ज्या पल्सेस आहेत त्या जर तुम्ही कम्पेअर केल्या तर कुठल्या हाफ सायकलशी रिलेटेड डिस्प्लेसमेंट जास्त मिळतात आपल्याला. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की ह्याच्यामध्ये बेसिक वर्किंग प्रिन्सिपल काय की जेव्हा मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज पॉझिटिव्ह असतं तेव्हा ह्याची डिस्प्लेसमेंट काय होते जास्त होते. म्हणजे पल्स पोझिशन ओरिजिनल पेक्षा जास्त चेंज होते आणि जेव्हा मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज निगेटिव्ह आहे तेव्हा त्या पल्सची डिस्प्लेसमेंट काय होते कमी होते. ओके. त्यामुळे पीपीएमची वेव्हफॉर्म काढताना तुम्ही एवढेच ड्रॉ करता एक्झाममध्ये 5 किंवा मॅक्झिमम 6 तुम्हाला पल्सेस दाखवावे लागतात. तेव्हा काय केअर घ्यायची तुम्ही की ही पॉझिटिव्ह हाफ सायकल काढलं इथं अँड ऑलवेज यू हॅव टू टेक फ्रिक्वेन्सी या पल्सेसची जास्त पाहिजे का
मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी जास्त पाहिजे. कुठली फ्रिक्वेन्सी जास्त पाहिजे? पल्सेसची. पल्सेस, बिकॉज दॅट इज ऍक्टिंग ॲज अ कॅरियर. आता इथं बघा जवळजवळ तिप्पट आहे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये. काल मी तुम्हाला वेव्हफॉर्म सुद्धा दाखवली. कॅरियरची वेव्हफॉर्म आपल्याला नीट दिसत नाही कारण कॅरियर ह्याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते ॲज कम्पेअर्ड विथ द मॉड्युलेटिंग सिग्नल. ओके, सो हिअर इफ यू सी एका पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये 3 पल्सेस कव्हर झालेले. मग ह्या 3 पल्सेसचा आधी इथं काढून घ्यायचं पेन्सिलने त्याची स्टार्ट पोझिशन आणि तिथून डिस्प्लेसमेंट दाखवायची. आता इथं बघा ही पल्स आणि ही पल्स. सो हिअर द डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम, हिअर द डिस्प्लेसमेंट इज लेस. ओके, आता ऍक्च्युली इथं दिसताना दोन्ही सेम दिसत आहेत का, पण मी तुम्ही पी म्हणलात पण ऍक्च्युली ही इथं क्यू साठी जास्त आहे. कारण बघा आता इथं जर व्होल्टेज तुम्ही घेतलं तर हे किती असेल, सपोज 1 व्होल्ट, आणि ह्या याच्याशी घेतलं रिलेटेड तर हे मॅक्झिमम आहे. त्यामुळे इथं जरी जास्त नोटिसेबल चेंज नसला तरी आय विल शो यू सम मोर वेव्हफॉर्म्स. पोझिशन कुठं जास्त चेंज होणार आहे, ज्या पल्सशी रिलेटेड पॉझिटिव्ह हाफ सायकलचं व्होल्टेज जास्त असेल तिथं त्याची पोझिशन जास्त चेंज होणार. त्यामुळे ह्याच्यापेक्षा ह्याची जास्त असते, क्यूची जास्त आहे इथं, पीची नाही. इथं जरी दिसताना सेम दिसत असले थोडेफार दोन्ही तरी बघा आता इथं पीशी रिलेटेड व्होल्टेज जास्त आहे का क्यूशी रिलेटेड आहे, सेकंड पल्सशी रिलेटेड. त्यामुळे इथं डिस्प्लेसमेंट जास्त आहे. ह्या पल्समध्ये बघा हिअर द व्होल्टेज इज 0, त्यामुळे ह्याच्याशी कम्पेअर ह्याची कमी असणार. कसं लक्षात ठेवायचं, पहिल्या ह्याची सपोज मॉडरेट आहे, दुसऱ्याची मॅक्झिमम, परत त्याच्यापेक्षा तिसऱ्याची कमी होणार. आता 0 पेक्षा ऑब्विसली निगेटिव्हची डिस्प्लेसमेंट काय होईल, इथं कमी होईल. सो इन दॅट वे यू हॅव टू शो द displacements. Okay, I will show you some more waveforms of pulse position modulation so that you will understand it more clearly. Okay, I will share just one. Pulse position modulation. त्याच्यामध्ये काय केअर घ्यायची वेव्हफॉर्म काढताना, जिथं मॅक्झिमम पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे तिथं डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्याच्या कंपॅरिझनने 0च्या ह्याला कमी होत जाईल, त्याच्या कंपॅरिझनने निगेटिव्हच्या ह्याला काय होते ते इट इज रिड्युसिंग. Okay, I will show. बघा इथं 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 डिस्प्लेसमेंट पहिला पल्सला. डायग्राम दिसते सगळ्यांना? येस मॅम. हा एनालॉग सिग्नल झाला, मॉड्युलेटिंग सिग्नल. ही पहिली पल्स, ह्याचा ॲम्प्लिट्यूड सपोज 1 म्हणलं आपण, ह्याचा ॲम्प्लिट्यूड काय जास्त आहे, त्यामुळे पहिल्यापेक्षा इथे दुसऱ्याची डिस्प्लेसमेंट जास्त असणार आहे. याच्या कंपॅरिझनने हे तिसरी पल्स, याचं काय ॲम्प्लिट्यूड आहे इथं 0, याची कमी असणार. परत 0च्या कंपॅरिझनने इकडे निगेटिव्ह कडे गेल्यावर त्याची डिस्प्लेसमेंट अजून कमी होते. म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह मॅक्झिमम पॉईंटला असते आणि मिनिमम डिस्प्लेसमेंट ही निगेटिव्ह मॅक्झिमम पॉईंटला. ह्या पल्समध्ये डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असणार, सॉरी मिनिमम असणार आहे. या कंपॅरिझनने इथं परत काय होईल ते वाढेल. इथं समजा ही झाली 1 सेंटीमीटर, इथं असेल 1.5 सेंटीमीटर,
इथं असणार 0.8, इथं 0.3, इथं 0.5 असे ह्याने तुम्ही कम्पेअर करा. पॉझिटिव्ह मॅक्झिमम व्होल्टेजला डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम, निगेटिव्ह मॅक्झिमम व्होल्टेजला डिस्प्लेसमेंट मिनिमम. इन दॅट वे यू हॅव टू ड्रॉ द वेवफॉर्म ऑफ पल्स पोझिशन मॉड्युलेशन. इथं सुद्धा सेम तीच डायग्राम आहे बऱ्याच ठिकाणी बघा. आणि तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा, दॅट इज ओके फॉर युअर अंडरस्टँडिंग. बट फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू you just practice some fixed diagrams so that the chances of mistake in that diagrams are reduced. Okay, so this is the pulse position modulation. Is it clear? Pulse position modulation concept. Yes, ma'am. Ata we will see some same points, advantages, disadvantages and applications of pulse position modulation. Now in this type of modulation, both the amplitude and width of pulse are kept constant. We vary the position of each pulse with reference to a particular pulse. Here, a single pulse is transmitted with the required number of phase shift. So we can say that pulse position modulation is analog modulation scheme where the amplitude and width of the pulses are kept constant. हे same सगळं एक्सप्लेनेशन आहे जे आपण आता डिस्क्रिप्शन मध्ये बघितलंय. वन मोर थिंग, आता जी आपण बघितली पल्स पोझिशन मॉड्युलेशन, दॅट इज वर्किंग प्रिन्सिपल. बट आपण डायरेक्टली पीपीएम सिग्नल सुद्धा प्रोड्यूस करू शकतो, किंवा आता आपल्याला पुढे बघायचं द जनरेशन मेथड्स फॉर पॅम, पीपीएम अँड पीडब्ल्यूएम. मग त्याच्याशी रिलेटेड एक पॉइंट आहे, एक स्टेटमेंट आता फक्त लक्षात ठेवा, मेथड्स आपण नंतर बघणार आहे. पीपीएम कॅन बी ऑब्टेन फ्रॉम PWM also. पीपीएम जनरेशन मध्ये दोन मेथड्स आहेत. डायरेक्टली आपण पीपीएम सिग्नल जनरेट करू शकतो, किंवा आपण पहिल्यांदा PWM सिग्नल जनरेट करून त्याच्यापासून सुद्धा पीपीएम सिग्नल जनरेट करू शकतो. ओके, सो दिस इज पल्स पोझिशन मॉड्युलेशन वर्किंग प्रिन्सिपल डायग्राम. Advantages: as it has constant amplitude, noise interference is less. Okay, so noise interference is less in this pulse position modulation. Okay, that is first advantage. Then we can easily separate signal from a noisy signal. Signal separation is easy from noisy signal. That is second advantage. Among all three types, it has the most power efficiency. आता मी हे ओपन करते पण हे ओपन होत नाहीये. राईट, डिफरन्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली पॉइंट दिलेले आहेत. द डिफरन्स बिटवीन, सी कंपॅरिझन चार्ट दिसतोय का इथं, पॅम, पीपीएम आणि पीडब्ल्यूएम चा. Yes, ma'am. ह्या कंपॅरिझन साठी ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस हे सगळे पॉइंट्स युजफुल आहे. ओके, आर यू एबल टू सी दॅट चार्ट? Yes, ma'am. Okay. बघा इथं काय, बेसिक ऑफ कंपॅरिझन, वेरिंग पॅरामीटर, इम्युनिटी टुवर्ड्स नॉइज, सिग्नल टू नॉइज रेशो, नीड ऑफ सिंक्रोनायझेशन पल्सेस, बँडविड्थ डिपेंडन्सी, ट्रान्समिशन पॉवर, बँडविड्थ रिक्वायरमेंट, सिमिलॅरिटी ऑफ इम्प्लिमेंटेशन, सिंक्रोनायझेशन बिटवीन ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. मग आपले हे जेव्हा सगळे पॉइंट्स होतील पीपीएम आणि पीडब्ल्यूएम, तेव्हा आपण हा कंपॅरिझन चार्ट स्टडी करू. फक्त आता लक्षात ठेवा की हे पॉइंट तुम्हाला कंपॅरिझन साठी यूज करायचे, त्यामुळे त्या अकॉर्डिंगली आपण ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस त्याचे स्टडी करतोय. ओके, सो इट इज कॉन्स्टंट, it is having constant amplitude, so noise interference is less because noise is mostly related with amplitude. त्यामुळे पॅम मध्ये amplitude किंवा पॅम मध्ये noise हा जास्त असतो. Then we can easily separate signal from a noisy signal. That is second advantage. Third advantage, among all three types, it has the most power efficiency. तिन्ही टाइप मध्ये ह्याची पॉवर इफिशियन्सी जास्त असते. इट रिक्वायर्स लेस पॉवर व्हेन कम्पेअर्ड टू पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन. पॉवर रिक्वायरमेंट ह्याची काय आहे, कमी आहे. दीज आर ॲडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस, द सिस्टीम इज हायली कॉम्प्लेक्स.
तुम्ही जर पॅम आणि पीपीएम कम्पेअर केला तर ऑब्विसली पीपीएम इज कॉम्प्लेक्स ॲज कम्पेअर्ड विथ पॅम. The system requires more bandwidth. Bandwidth required for this PPM is more as compared with PAM. Then applications. It is used in the air traffic control systems and telecommunication systems. Remote control cars, planes, trains use pulse position पाहिजे इथं. Pulse position modulations. Then it is used to compress the data and hence it is used for storage purpose. Okay, so these are the applications, advantages and disadvantages of pulse position modulation. Okay, is it clear? Pulse position modulation. एक्झाम मध्ये तुम्हाला शक्यतो प्रत्येक पॉइंट वरती सेपरेट क्वेश्चन विचारला जात नाही. इट विल बी कंबाइनली आस्क्ड. एक्सप्लेन पल्स एनालॉग मॉड्युलेशन. जर 4 मार्काला पल्स एनालॉग मॉड्युलेशन विचारला तर त्या केसमध्ये ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन लिहायची गरज नाही. तिथं तुम्ही फक्त वर्किंग प्रिन्सिपल आणि डायग्राम एवढेच पॉईंट एक्सप्लेन करू शकता. जर एका पॉईंट वरती 4 मार्काला क्वेश्चन विचारला तर देअर यू हॅव टू राईट दॅट ॲप्लिकेशन, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. ओके, इज इट क्लिअर? पल्स पोझिशन मॉड्युलेशन. Yes, ma'am. Clear. नाउ द थर्ड पॉइंट, तिसरा पॉइंट कुठला आहे आता पल्स एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मधला? व्हॉट इज द थर्ड पॉइंट? पल्स विड्थ मॉड्युलेशन. ओके, सो द थर्ड रिमेनिंग पॉइंट इट इज पल्स विड्थ मॉड्युलेशन. सो व्हॉट विल बी द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ पल्स विड्थ मॉड्युलेशन? काय असणार आहे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल? Width चेंज असणार आणि बाकीचे 2 कॉन्स्टंट असणार. Okay, so here the working principle will be, so in PWM, width of pulses changes, width of pulses changes and amplitude and काय कॉन्स्टंट राहणार आहे? Position. Amplitude and position remains constant. Okay, so in PWM this width will change whereas this amplitude and position remains constant. Okay, this is the working principle of pulse width मॉड्युलेशन. आता पल्सची विड्थ याच्यामध्ये 2 टर्म्स येतात. वन इट इज कॉल्ड एज टी ऑन अँड अनदर इट इज कॉल्ड एज टी ऑफ. ह्या टर्म्स तुम्ही बघितल्यात का? पल्सचा टी ऑन आणि टी ऑफ. हॅव यू स्टडीड दिस टर्म्स फॉर पल्सेस? ऑन पिरियड म्हणजे काय, ऑफ पिरियड म्हणजे काय? हॅव यू स्टडीड दिस टर्म्स? No. Okay, so if you consider any pulse, for example, just a minute. आता ही जरी तुम्ही पल्स बघितली, ही पल्स आहे. ह्याचा जो पॉझिटिव्ह पिरियड असतो त्याला आपण म्हणतो ऑन पिरियड. त्याचा जो निगेटिव्ह पिरियड आहे दॅट इज कॉल्ड एज द ऑफ पिरियड. दिस इज कॉल्ड एज टी ऑन and this is called as T off. Here also it is called as T on and it is called as the T off. So whatever is the positive period, that is called as T on and this is called as T off. मग आता pulse width modulation च्या जर इमेजेस तुम्ही बघितल्या PWM सिग्नलच्या तर इट इज लाईक दिस. आय विल शो. त्या शीट मधली जी PWM ची डायग्राम आहे याच्यातली, याच्यामध्ये जे PWM ची डायग्राम दिलेली आहे त्यांनी, दॅट इज ॲक्च्युली रॉंग. बघा आता इथे पॅम आहे पहिला, दुसरा PPM आहे आणि तिसरा आहे पल्स विड्थ मॉड्युलेशन. इथे जी पल्स विड्थ मॉड्युलेशन ह्या टायटलच्या अंडर जी डायग्राम आलेली आहे त्या साईटवरतीच ती चुकून पॅमची आलेली आहे. डोंट रेफर इट. Intentionally I am telling this diagram whatever is given it is wrong.
So I will explain you the diagram of pulse width modulation. Okay, आपण in detail next lecture ला बघूया. आता फक्त त्याचा concept तरी लक्षात घ्या. काय होतं इथं? ह्या पल्स ही ओरिजिनल झाली. ओरिजिनल कॅरियर पल्सेस. पल्स विथ मॉड्युलेशन मध्ये ही जी बघा आता इथे ही सेकंड जी आहे डायग्राम और यू रेफर दिस डायग्राम. हा झाला मॉड्युलेटिंग सिग्नल. रेग्युलर पल्सेस कॅरियरच्या या फॉर्म मध्ये असतात. आणि इथं बघा इथे प्रत्येक पॉइंटला पल्सचा टी ऑन आणि टी ऑफ काय होतो चेंज होतो. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ PWM सिग्नल. सो दॅट वी विल सी इन द next lecture PWM point. So we have completed pulse amplitude modulation and pulse position modulation. PWM we will take it in the next lecture. Okay, you just type your number in the chat box and you leave the meeting. Type your roll number without forgetting.